नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ योजने पैसे कशा जमा प्रकारे होणार आणि जे गेल्या वर्षी कोणत्या शेतकरी पात्र आहेत ते आपण ह्या लिस्टमध्ये पाहणार आहोत किंवा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील सततधार मुसळ पावसामुळे शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले। या नुकसानीमुळे भरपाई करण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यात 43 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना विविध पॅकेज सहित जाहीर करण्यात आला आहे। दुष्काळग्रस्त भागाची परिस्थिती सलग 21 दिवसापासून अधिक काळ पाऊस न झाल्यानं महाराष्ट्रातील 43 तालुक्यातील 43 दुष्काळ जाहीर करण्यात आला। या राज्यातील सरकार सर्वेक्षणातून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिघड झाल्याने निदर्शनास आले आहे। जमिनीसाठी पेरणीसाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाचा दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती सलग 21 दिवसापासून अधिक काळ पाऊस न झाल्याने महाराष्ट्रातील 43 तालुक्यामधील त्रिवार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। राज्य सरकारच्या सर्वेक्षणातून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने निदर्शनास आले आहे। जमिनीतील पेरणीसाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाचा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। वीज बिलामध्ये सूट या योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज बिलावर सूट होणार आहे। वीज बिल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दिलासा मिळाला। याचा अर्थ आहे की भार कमी होण्याचा आहे की पीक विमा योजना ही दुष्काळामुळे पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रक्कम मिळणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माहितीनुसार 10 नोव्हेंबरपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कर्जमाफी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रस्ताव ही राज्य सरकारच्या विचारार्थी आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करणे आणि त्या आर्थिक दिलासा मिळणे। त्यानंतर अन्नधान्य पुरवठा दुष्काळग्रस्त भागातील गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य मिळवण्याची योजना ही राज्य सरकारने जाहीर केली आहे। त्यानंतर अन्नधान्य ही अडचणीत समोर जावे लागणार आहे। दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ योजना जाहीर केली। या योजनेत वीज बिल सूट, पीक विमा रक्कम, कर्जमाफी आणि अन्नधान्य पुरवठा यासारखे विविध घटना समावेश आहे। या योजनेमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यांच्या जीवनातील परिणाम होणार आहे।